कधी-कधी आपल्याला दुसऱ्यांच्याकडे बघून असं वाटतं, की तिचं लाईफ किती परफेक्ट चाललंय आणि माझ्या लाईफमध्ये काही चांगलं होतच नाहीये. सो हाय, मी ऋतुजा आणि ह्या फीलिंगमधून आपण सगळेच जातो किंवा अजूनही जात आहे. इव्हन मी पण या फीलिंगमधून जाते. सो ती फीलिंग म्हणजे मी काही चांगली नाही आहे आणि किंवा मी इनफ नाही आहे. सगळ्यांचं लाईफ किती छान चाललंय आणि माझ्याबरोबर काही चांगलं होतच नाही आहे. आपण काय करतो, खूप प्लॅन करतो, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, खूप प्लॅन करतो ते. पण खूप वेळा काय होतं की आपण लो फील करतो, नाही यार नंतर करूया, किंवा आपण प्रोकास्टिनेट करतो, नाही यार आता मन नाही आहे, नंतर बघू, थोड्या वेळाने केलं तर मी करणारच आहे की, असं आपण म्हणतो. पण ती गोष्ट आपल्याकडून होतच नाही. खूप ट्राय करतो आपण, पण तरीही होत नाही. मग फेवरेट गोष्ट येते आपल्या सगळ्यांची, ती म्हणजे इतरांशी आपण कंपेअर करतो. म्हणजे तिचं लाईफ किती सॉर्टेड आहे, माझं लाईफ कसं आहे, तिच्या लाईफमध्ये कसं सगळं प्रॉपर चाललेलं आहे. आपण काय करतो माहीत आहे का, नेहमी परफेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मला सगळं यायला पाहिजे, माझं लाईफ कसं परफेक्ट पाहिजे. म्हणजे अगदी मूवीसारखं. मूवीमध्ये कसं त्या हिरोचं किंवा त्या हिरोईनचं लाईफ असतं परफेक्ट, तसं माझं लाईफ पाहिजे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये जे मी करायला हवं आहे ते माझ्याकडून झालंच पाहिजे, असं आपल्याला वाटतं. आणि मग प्लॅन बनवतो आणि मग का त्यानुसार जर का काही झालं नाही तर मग लगेच आपण गिवअप करतो आणि स्वतःला म्हणतो की मी युजलेस आहे, माझ्याकडून काही होत नाही, सगळे माझ्यापासून खूप पुढे निघून जात आहेत. आणि जे सेल्फ टॉक असतं ना, ते खूप टॉप लेवलचं करतो. तू बस इथे, सगळी गेली, तुझं काय चाललं आहे, तुझ्या लाईफमध्ये काय होणार नाही, हे असलं आपण स्वतःसोबत बोलत असतो. आपल्याला स्वतःच्या लाईफपेक्षा दुसऱ्याची लाईफ खूप परफेक्ट वाटत असते. इन्फ्लुएन्समुळं जास्त होतं. म्हणजे आपण आता इंस्टाग्रामवरती एखाद्याच्या रील बघतो किंवा स्टोरी बघतो आणि स्टेटस बघतो. मग त्या स्टेटसवरून किंवा त्या रीलवरून किंवा त्या स्टोरीवरून आपण त्यांना जज करतो की किती छान लाईफ चालले, ही कुठं कुठं फिरायला जाते किंवा हा कुठं फिरायला जातो आहे आणि मी बसले इथंच काम करत, असं आपल्याला वाटतं. जे आपण फेस करत असतो ना की माझ्याकडून काही होत नाही आहे, ती सेम थिंग तो पर्सनसुद्धा फेस करत असतो. पण ते आपण बघितलेलं नाही आहे किंवा ते आपल्याला माहीत नाही आहे, एवढाच फक्त फरक असतो. पण ही गोष्ट सगळेजण फेस करत असतात. दुसऱ्यांना बघून आपण स्वतःला जज करतो की माझं का असं नाही आहे. पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की सगळ्यांचं लाईफ वेगवेगळं आहे, सगळ्यांची जर्नी वेगवेगळी आहे आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण वेगवेगळे आहेत आणि ते फेस करत आहेत. आपण देखील फेस करतो आहे आणि तो पर्सनसुद्धा फेस करतो आहे. एवढंच की आपण सगळ्यांना सांगत फिरत नाही की हे माझ्या लाईफमध्ये चांगलं चाललं आहे किंवा वाईट चाललं आहे. आणि लोक वाईट काय चाललं आहे त्याचं स्टेटस किंवा त्याची स्टोरी लावतच नाहीत ना. सो मग आपल्याला ते थोडीच कळणार आहे की त्यांच्या लाईफमध्ये वाईट पण होतं आहे का नाही. सो लोक नेहमी चांगलंच लावतात, आपण देखील चांगलंच लावतो ना, थोडीच आपण वाईट काहीतरी झालं तर लावतो. सो त्यामुळे आपण इन्फ्लुएन्स होतो दुसऱ्यांच्या लाईफचे रील्स बघून, स्टोरी बघून, आणि मग स्वतःला कमी समजतो की मी इनफ नाही आहे आणि माझं काही होणार नाही आहे. आणि एक फनी गोष्ट म्हणजे आपल्याला सक्सेस म्हणजे परफेक्ट असणं, असं आपल्या डोक्यात फिट झालं आहे की जर का आपण सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला परफेक्टच व्हायला पाहिजे. म्हणजे आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, आपल्या ज्या इमोशन्स आहेत त्या नेहमी पॉझिटिव्ह पाहिजेत, माइंड पॉझिटिव्ह पाहिजे, किंवा ज्या आपल्या इमोशन्स आहेत त्या नेहमी स्टेबल पाहिजेत. असं आपल्याला वाटतं की सक्सेस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट असणं, हे आपल्या डोक्यामध्ये फिट झालेलं आहे. पण रिॲलिटी काय आहे माहीत आहे, आपण ह्युमन आहोत ना, की रोबोट नाही आहे सगळं परफेक्ट असायला. सो कधी कधी आपल्याला जशा गोष्टी पाहिजे होत्या, जसं आपण ठरवलेलं आहे तशा गोष्टी होतील, पण कधी कधी त्या नाही पण होणार. कधी कधी माइंडमध्ये आपल्या खूप विचारांचा गोंधळ होईल, तर कधी कधी खूप आपण हॅप्पी पण असणार. हे सगळं होत राहणार आहे. कधी म्हणजे जसं आपण काल होतो तसं आपण उद्या राहूच असं नाही आहे ना. सो स्वतःला एक रिमाइंड करण्याची गरज आहे की मी शिकते आहे, माझ्याकडून चुका भरपूर होत आहेत, पण त्यातून मी शिकते आहे आणि मी डेली माझ्यात ग्रोथ होत आहे. नवनवीन गोष्टी आहेत माझ्यासाठी. सो हळूहळू का होईना माझ्यात प्रोग्रेस होत आहे. सो कारण जेव्हा आपण झोपी जातो ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला झोप लागत नाही. सो तिथं स्वतःला समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. जसं आपण इतरांना सांगतो ना की काही काळजी करू नकोस, हे सगळं ठीक होईल. सो तसंच आपण स्वतःला सांगण्याची गरज आहे की काही काळजी करू नको, सगळं ठीक हो. कारण ग्रोथ ही लाऊड नसते, ती शांत आणि हळूहळू होणारी प्रोसेस असते. आणि हो, तुम्हाला कधी असं फील झालं आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.